विभागीय आरोग्य उपसंचालक डॉक्टर स्वप्नील लाळे आणि इतरांवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे। मात्र 11 दिवस उलटूनही आरोपींना पोलिसांना अटक केली नाही। डॉक्टर लाळेसह इतरांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी डॉक्टर रेखा गायकवाड या विभागीय आयुक्तालयासमोर उपोषणाला बसले आहेत। सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत काम करणाऱ्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 च्या डॉक्टर रेखा गायकवाड यांनी आजपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे। रेखा गायकवाड यांचे म्हणणे आहे की मागील 3 वर्षांपासून आपल्यावर अन्याय अत्याचार होत असून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही काही उपयोग झालेला नाही। आरोग्य उपसंचालक डॉक्टर लाळे यांनी आपणास त्रास देणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी आपणास अश्लील भाषेत शिवीगाळ केली व आपणास तसेच आपल्या पतीस जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी डॉक्टर स्वप्नील लाळे, डॉक्टर गोविंद चौधरी, श्रीमती रत्नकला मोहिते आदींवर वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 1989 अन्वये गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही। आज 11 दिवस उलटूनही गंभीर गुन्ह्यात पोलीस आरोपींवर कारवाई करीत नसल्याने त्यांनी हा उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे। आणि गेल्या 3 वर्षापासून औरंगाबाद येथे कार्यरत आहे। तर इथे 3 वर्षापासून 2016 पासून माझे वरिष्ठ डॉक्टर गोविंद चौधरी मला अतिशय छळ करतात, मानसिक आणि अश्लील भाषा वापरलेली आहे। माझा CR खराब केलेला आहे, अनेक प्रकारे त्रास दिला आहे, मला माझ्या हक्कांपासून वंचित ठेवलं म्हणून मी शासनाकडे वारंवार तक्रारी करत होते। आणि 3 वर्षापासून वरिष्ठांना नियमानुसार मी आमचे वरिष्ठ प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास, त्याच्यानंतर आमचे कमिशनर डॉक्टर अनुप कुमार यादव, त्याच्यानंतर आमचे मंत्री महोदय, या सर्वांना मी अनेक तक्रारी केल्यानंतर शासनाकडून चौकशीचे आदेश ह्या इथल्या उपसंचालक आरोग्य विभागाला प्राप्त झाले होते। 7 चौकशीचे आदेश प्राप्त होऊन सुद्धा आतापर्यंत चौकशी होतच नव्हती आणि डॉक्टर गोविंद चौधरींना वरिष्ठ अधिकारी हे पाठीशी घालण्याचं काम करत होते। आणि 10 तारखेला जानेवारीला ही चौकशी समिती नेमण्यात आली होती। त्यानुसार मी उपसंचालक कार्यालय लाळे यांच्याकडे गेले। डॉक्टर लाळे यांनी माझी चौकशी डॉक्टर चौधरींबद्दलची करायची तर दूरच राहिलं, परंतु डॉक्टर लाळे यांनीच मला अपशब्द वापरले, मला धमकी दिली, मला असभ्य बोलले, अश्लील बोलले। आणि हे असं बोलत असताना त्यांचे हे घाणेरडे शब्द सुरू असताना मी त्यांचे ऑडिओ क्लिप सुरू केली आणि टेप केलेलं भाषण हे इतरांना ऐकवलं, माझ्या सहकाऱ्यांना। त्यांनी सांगितलं की तुम्ही परत त्याच्यावर पोलीस गुन्हा दाखल करा। आम्ही मग पहिल्यांदा मी माझ्या वरिष्ठांकडे गेले, परत आमच्या प्रधान सचिवांकडे गेले, त्यांना झालेला प्रकार सांगितला आणि त्यांची कायदेशीर कारवाई करण्याची प्रोसिजर म्हणजे परवानगी मागितली। त्यानुसार मी पोलीस स्टेशन वेदांतनगर येथे मी 29 जानेवारी 2018ला माझी पहिली तक्रार दिलेली आहे। त्याच्यानंतर पोलिसांनी 1 महिन्यामध्ये त्यांची डिटेल चौकशी केली ह्या प्रकरणाची आणि 1 महिन्यानंतर म्हणजे 28/2/2019 रोजी या 3 आरोपींविरुद्ध म्हणजे डॉक्टर स्वप्नील लाळे, डॉक्टर गोविंद चौधरी आणि श्रीमती रत्नकला मोहिते प्रशासकीय अधिकारी या तिघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला कलम 3 अन्वये। तसेच सामूहिक अत्याचार करतात म्हणून 34 कलम लावले, 506 व 509 देखील कलम लावले। परंतु आज 11 दिवस होत आले तरीसुद्धा हे आरोपींना अटक नाही। मला हे आरोपी इतरांकडून मला धमक्या देत आहे, माझ्या जीवास धोका निर्माण झालेला असं मी पोलीस प्रशासनाला देखील सांगितलेलं आहे। प्रथम हा गुन्हा दाखल केल्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे मी आभार मानते, परंतु नियमानुसार ह्या आरोपींना अटक नाही झाल्यामुळे मला भीतीचं सावट माझ्यावर आहे। आणि माझी अशी प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की ह्या सर्व तिन्ही आरोपींना तात्काळ अटक करावी आणि ह्यांना निलंबित करण्यात यावे। अन्यथा हे जर झालं नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण मी यांना पूर्वसूचना देऊन 2 ते 3 दिवसापासून मी पूर्वसूचना देऊन त्यांची परवानगी घेऊन बसलेली आहे। हे आमरण उपोषण मी जोपर्यंत ह्या आरोपींना अटक होणार नाही आणि निलंबन होणार नाही तोपर्यंत मी सोडणार नाही। मला सर्वांनी मागासवर्गीय महिला असून हा सतत जाण करून देत आहे आणि ह्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याला असं उपोषण करायची वेळ येते ही अतिशय दुर्दैवाची आणि खेदाची।